जिराम भाऊ, या चोट्टेला आता शाळा शिकवाच लागते हरामखोराले. चला आता पोलीस स्टेशनला जाऊ, रिपोर्ट देऊन टाकू. हा, आणि मोठा थांबलो जाणू आता. हो सरपंच, याले गुतवाच लागते हरामखोराले. हरामखोराला गुतवाच लागते ना. ते सरपंच सांगा, पोलीसवाले रिपोर्ट देऊन बी काहीच होत नसते, काहीच थांबलत नसतात. त्याचे हप्ते लागेल असतात, चोट्टे चाट्टे माहीत असतात त्याले. तुम्ही काय नांदी लागले ह्या त्या पोलीसवाल्याच्या? ते कोणाच्या काहीच कामाचे नाहीत पोलीसवाले. खरं सरपंच, पोलीसवाले काहीच नाही करत. भुजला पापड फुटत नाही पोलीसवाल्याच्या. आणि तुम्ही म्हणता पोलीस कंप्लेंट करू? अरे काही नाही, ते फेक आयटम आहे तो. काही देऊ नका पोलीस कंप्लेंट. नाही, पोलीस कंप्लेंट देऊन टाकू, मग पाहू पुढचं पुढे काय आहे तर. नाही सापडले चालतील चोर, पण कंप्लेंट तर होईल. कंप्लेंट तर देणंच आहे भाऊ, देणंच आहे. पुरी शाळा भरते भाऊ आपली इथं ना, म्हणजे काही खरं नाही दिसून राहिलं मुली. ते पोड्याला पोलीसवाले सीधे आपल्याच उभं राहतात. आपणच चोरे आहे ना, आता आपण शाव झालो डिसा. त्याचा जरासं काही बाबा जीव घेत नाही बाबा. डायरेक्ट छाताळावर उभा आहे ना डिसा. खाली झालं बाबा, अरे चोऱ्या आपणच करा ना, आपणच सामील व्हायचे. सरपंच मा म्हटलं आहे का तुम्ही? मा अनुभव आहे ना. मला सांगतो, पोलीसवाले काहीच नाही करत, काहीच झांबलत नाही शकत. पोलीस आले निष्क्रिय आहे, ती होईल काहीच कामाची नाहीत ना. मोठमोठे दरोडे गिरोडे थांबवल्या जात नाही तो त्याच्यानं. तर हे काय हो, 5-25 हजाराची गोष्ट, याच्यात काय पोलीसवाले काय करणार? काहीच नाही, ते हाती नाही लावत. तुम्हाला सांगतो, केसही नाही घेत ती. अरे बा शिवलाल, तसं नसते बा. रिपोर्ट देऊन दिला की आपल्या जो कागद राहायचे ना, डबल काही चोरी झाली तर म्हणता येतं का साहेब? तुम्ही ना पहिलं काही केलं नाही, मग आताच तर करा काय ना काही. त्याच्यावर वचक राहायचे ना बाबा, त्यासाठी तर देणंच आहे आता कंप्लेंट. मोटर भेटो ना भेटो, पण कागद तर लिहून घेऊ. बंज आता काय मागे पुढे पाऊस नका, खरंच रिपोर्टच देऊन टाकू. हरामखोराचा यायचा, चोट्टेचा. त्या मायले फक्त सापडायला पाहिजे हो. ते इमानदारीनं असे झोडतो की नाही, त्याच्या म्हणजे चड्ड्या पिवळ्या झाल्या पाहिजे, असं मारतो त्याला. नाही, रिपोर्ट तर देणंच आहे आपल्याला. पोलीसवाले चड्ड्या पिवळ्या करतात, आपल्याला हाती लायचं काम नाही पकडली की. पोलीसवाले काय पकडते नाही. मी एसपी डीएसपीला फोन लाईन वरती डायरेक्ट. आपलं काम बेकार आहे. मग सरपंच द्यायला वाटते आंडू पांडू आहे. आंडू पांडू नाही मी, बेकारा. मंत्र्यापर्यंत हातात माय. मी काय असा आहो काय? शिवले आपला कार्यक्रम आहे, वाटते वाजवतात वाटते आपल्याला हे. आपणच पकडला जातो बरं. काय हो शिवले, कसं रे? हे तर आपल्याला येऊन राहिलं झालं उलटून. तू चूप बसणं, काही येत नाही ना उलटून. तो काय भेट एवढा भिऊ नको ना. भ्या नाही लागत, काही अशी कामं करायला लागतात तर चूप राहा लागते बिलकुल. मागं गोंडा होय वक्त यायच्या. आपण काही पकडल्या नाही जात. टेन्शन न घेऊ तू. बरोबर सरपंच, तुम्ही म्हणता रिपोर्ट द्यायचा तर देऊनच टाका. चला पाहून घेऊ सायचं पुढचं पुढे. त्या चोट्ट्याला समजायला पाहिजे कसं आहे तर, कसं गाय येणार लागा लागते तर हरामखोराली. कोणता हजार चोट्ट्या माना जातं शेतकऱ्याला? 17 देते का मोटर चोरून सायचा? द्या रिपोर्टच द्या. चला तुमच्या मनात शांतीच करा आता. खरं सरपंच, त्याचा रिपोर्ट द्या. पोलिसांनी पकडली अशी ढुंगण्यासाठी उडाला द्यायचे की बस. साय गेले म्हणजे समजलंच पाहिजे, डबल चोरीच नाही केली पाहिजे सायच्या. तोंड दाखवायला जागा नाही राहिली पाहिजे साय गेले चोट्ट्याले. शेतकरी म्हणजे असं मोठा तोडणं नाही तोडणं बरोबर आहे. साय चोट्ट्या मानाची. सरपंच हा शिवलाल बबन जे बोलून राहिला की तेच खरं आहे. खरंच आहे. खरंच आता हिंमतली किंमत पाहिजेच. आता आपल्याला रिपोर्ट देणंच आहे. रिपोर्ट देऊन टाकू, मग पाहू पुढचं पुढं काय आहे. पोलीसवाल्याने काही नाही केलं तरी आपण काहीतरी करू. चला देऊन टाकू रिपोर्ट आता. चला शांताराम भाऊ, छातीली माती घासा आता आणि चला. शाळा भरून टाकू आता. इठ्ठलनामा यायची कशा चोऱ्या करतात तर पोच. हो चला. पण तुम्ही की नाही एसपीला फोन करून द्या. वरती लाईनला याने जर नाही रिपोर्ट घेतला तर कसं मग? त्याचा बरोबर आपलं काम झालं पाहिजे. हे पोलीसवाले नाटकं करतात, नाही तर मग पोलीस स्टेशनला चला. तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ आपण. ते काय म्हणतात काय नाही पाहू ना पोलीसवाले. त्याने जर नाटकं जर जास्त केले तर मग कसं त्याचा बजेट बसूनच टाकू. पुढचा दाजी दाखवूच ना त्याचा मग कोण आहे. हो तसंच करू मग सरपंच. चला. रामराम साहेब, रामराम. राम नमस्कार सरपंच. बोला काय म्हणणं? काय सरपंच, कुकड्या वाट घुडले बाबा तुम्ही पोलीस स्टेशनला डायरेक्ट. काय होतं? कुकडे बाबा, तुम्ही असता झपेल मग आता काय याच लागते आम्हाला पोलीस स्टेशनले. आमच्या मोटरा गेल्या वावरातल्या पाणी द्यायच्या, चोरल्यान कोण ते रिपोर्ट द्यायला आलो वाटीचा. साहेब काय सरपंच, तुमची मोटर काय तुमची? काय झालं मग येतं? बाबा साहेब, आमची मोटर गेली ना बाबा. सांगा बा आता कसं करावं? चोट्ट्यानं पुरी चड्डी शिवली ना आम्हाला. थांबला बा साहेब, तुम्ही काय करायचं करा बा. घ्या रिपोर्ट लिहून आणि चला प्रत्यक्ष पहा तुम्ही काय आहे तर. चला बरं. काय साहेब, तुम्ही जर पेट्रोलिंग केलीस ती आमच्या एरियात ही गोष्ट झाली नसत्या बा. तुम्ही काय बा साहेब लक्ष देत नाही बा तुम्ही.
अरे सरपंच कुकडे कुकडे दम मारा आम्ही हा इन 4 पोलीसवाले या पोलीस स्टेशनले सांगा कुकडे पेट्रोलिंग करा कुकडे जा लोक एक तर गव्हर्नमेंट कसं वॅकन्सी भरत नाही जण पोलीसवाले पाठवायला पाहिजे मग आम्हाला कसं फिरता येते मोकळं होता येते कसं आहे सरपंच तुम्ही द्या रिपोर्ट लिहून काही वांधा नाही पण कसं आहे हे किरकोळ चोट्टे कसं आम्ही कसं लक्ष देत नाही त्याच्यामध्ये हा किरकोळ म्हणजे आमचं काही लक्षच नाही. साहेब हे किरकोळ गोष्ट आहे करायच्या 50 मोटर आहे राजा आणि एकणी 4 जणी गेल्या ना हा माई एकट्याचीच नाही ना. सांगा तुम्ही आता सरपंचाला जर टोपी शिवून राहिले चोट्टे तर मग सामान्य माणसाचं कसं आणि तुम्ही डायरेक्ट म्हणता बा किरकोळ गोष्ट आहे की तुमच्यासाठी किरकोळ आहे. आता तुम्हाला या साहेब ₹1,00,000 महिना आम्हाला काही नाही आम्ही नंगबाई चंग बोखार तंग अशी शेतकरी हा कधी मालाला भाव आता कधी नाही आहे. सांगा साहेब आमच्या विहिरीत जर मोटर नसली तर पाणी काढून द्या मग जे बघायचं आहे मी खर्च लावायला गेला की नाही आमचा वाया ते खडखड वाईन ना हा कसं करा साहेब तुम्ही जर हातवर केले तर मला काय किंमत समजणार आहे सरपंच साहेबाले कसं महिन्याला भेटून राहिले 1 तारखेले साहेबाला काय वावरात थोडी जावं लागते साहेब वावरात वखर डवरा हाणून पहा तुम्ही फावल्याने माती ओढून पहा मग समजते काय आहे तर बारी जा गारा तोडून पहा तुम्ही खुर्चीवर बसून आता तुम्ही म्हणून राहिले किरकोळ गोष्ट आहे तुमच्यासाठी असेल पण आमच्यासाठी नाही साहेब आमचा तर घामाचा पैसा आहे. साहेब जास्त लागतात आपल्याला रिपोर्ट घेऊया लिहून आणि चालले जाऊ स्पॉट पाहू आपण कसं शेतकऱ्याला हे देऊन राहिले त्रास देऊन राहिले तो जगाचा पोशिंदा आहे आणि त्याला त्रास देणं म्हणजे सोपी नाही ना त्या चोट्ट्याला थांबलं आपल्याला हा पहिले चोट्ट्याला थांबलं पोशिंदे चला जाऊ ना मग जाऊ ना काही बांधा नाही हा पाहू आपण काय आहे तर कसं काय आहे तर कोणत्या मोटरी गेल्या कशा गेल्या काय गेल्या तर कधी झाली आहे घटना मग बाबा रात्रीच झाली ना तुमच्या जो सकाळी आम्ही आलो होती 6 हा सांगा भाऊसाहेब मोटर चालू करायला गेलो मोटर चालू आहे ना विहिरीत पाहिलं मोटरच नाही सांगा काय करता. बरोबर काही कोणा डाऊट वगैरे आहे का तुमचा की बा याने नेलेशीन त्याने नेलेशीन काही गावातला आहे का काही कोणी चोट्टा वाटते का तुम्हाला साहेब आमचा तर काही डाऊट फाऊट कोणावरच काही नाही बुवा हा म्हणजे असं काही सांगू शकत नाही याने नेली की त्याने नेली कोणाचं नाव बी घेऊ शकत नाही कसं आता ते तुम्ही पहा बा कोण आहे तो तर काय आहे तर हा तुम्ही शोध लावा त्याचा. कसं सरपंच एखाद्या शक वगैरे जर असला तर मग कसं आम्हाला कसं करता येते काही ना काही नाहीतर मग कसं मग ते कसं सर्व हे होते मग. बापा साहेब कोणाचं नाव घ्या सांगा तुम्ही आता कोणाचं नाव घ्या कोण चोऱ्या करणारा काय आम्हाला काय आता नाव घेऊन बा तुम्ही चालले सर गावात भांडणं होती काय कुस्त्या करा काय मी गावातलं काम तर का तुम्हाला माहिती आहे कसं बेकार असते तर साहेब ते नावा घेवाच राहू द्या पण आपण स्पॉट तर पाहू तरीचा काय आहे काय नाही कसं काय झालं काय नाही हे सर्व पाहू ना आपण मग पाहू काय करायचं आहे तर ठीक आहे साहेब बरोबर शिंदे तसं म्हणता का तुम्ही चला चला शिंदे काळा गाडी काढा चला जाऊ आपण. चला साहेब चला चला. सरपंच SP ले फोन करायचं काम नाही बोललो राजा जमलं राजा डायरेक्टच जमला जुगाड जमीन नाही तर काय तर गावाचा सरपंच नाही का मी पावर सरपंचाची विलय असती साहेब तुम्ही पाबो आता खरंच ना लय त्रास देऊन राहिले वाटते लय त्रास देऊन राहिले. तुम्ही काही काळजी करू नका ना नाराज नका होऊ सरपंच काम करतो ना आम्ही येऊन राहिलो तुमच्यासोबत काय टेन्शन घेऊन राहिले तुम्ही. साहेब पाहणं तुम्ही हे पाहणं या चोट्ट्यानं आम्हाला ₹50 चड्डी शिवली बा मोटर नेली पाण्यातली आता पाणी काढून द्या माझं ऊस आहे कांदा आहे गहू आहे साहेब मी खलास झालो आता कसं काय करू पाहा तुम्ही पहा तुमच्या डोळ्यानं पाहा बा. हो सरपंच तुम्ही टेन्शन घेऊ नका वा आलो ना आम्ही इथं पाहायला बघतो ना आम्ही काय करायचं आहे तर कसं तुम्ही कसे खचून नका जाऊ बा हा त्यानं आपल्याला ₹50,000 चड्डी शिवली आपण काय चड्डी शिवता तू काय टेन्शन घेऊन छोटे पकडलं आमचं काम आहे. हो साहेब तुम्ही आले तर सही बाबा पण कसं या वावराच्या भरोशावर या पाण्या भरोशावर आमचं पोट आहे बाबा नाहीतर मग आम्ही कसं शेतकरी का गोटे हा काय साहेब कसं लवकर पाहा तुम्ही पंचनामा करा याचा पाहा काय तर झटकन पकडायचे चोट्टे. मी काहीच काळजी करू नका ना आमच्यावर भरोसा ठेवा ना तुम्ही ते चोट्टे आणतो ना आम्ही थांबलो बरोबर साहेब विहिरीवर चला वर चला ना वर पाहू ना काय कसं काय तर चला. हो चला चला शिंदे चोट्टा पण लय शातीर आहे पण कुठलाच पुरा आडेसा ठेवला नाही लेखानं याला पुरा पता होता त्यानं बरोबर शाळा भरून यायची. त्यानं किती शातीर असू द्या ना आपण त्याचे बाबा तुम्ही काल टेन्शन घेऊन राहिले टेन्शन नका घेऊ तुम्ही बघू ना आपण काय करायचं आहे तो पुढे. पण काही गावामध्ये काही कोणाची खुन्नस गिन्नस काही तुम्हाला असं वाटते का डाऊट आहे बघणार असा की बा यानं चोरी केली शिन की काही आपलं तर काही कोणासोबत वाईट नाही काही नाही आजपर्यंत काही आपलं काही गेलं नाही बापा उसाचं टेरू काही गेलं नाही तुम्हाला सांगतो मी पण हे कसं काय झालंय मलाही माहित नाही बा कोणता चोट आहे मी तर काही सांगू शकत नाही बा मा काही कोणाला डाऊट बी नाही.
तुमचं शांताराम भाऊ, हा तुमची मोटर गेली ना, मग तुमचं काय काय कोणाचं काही भिडेल काही असं वाटते का तुम्हाला बा यानं चोरी केली की काही तेव्हा मला काही वाटत नाही बा कोण केलं आणि काय गेलं मी काय सांगू शकतो. पण या सरपंच आरात सीसीटीव्ही कॅमेरे होते. बा शांताराम भाऊ, त्या सीसीटीव्ही कॅमेरा साहेब म्या रिचार्ज नव्हतं मारेल, ते नुसतं डबडे लटकोयला. हा म्या रिचार्ज मारेल असतं तर फायद्यात पडलं असतं. चोट्टे अटी सापडले असते, सायाचे अटी सोडले असते. मग कैले भेव लोकायले भेव, त्याच्यासाठी मी ते डबले आणले पुण्याहून वर दिले लटकून. आपस बसा इकडे तिकडे गोल गोल फिरतात. त्याच्यात काही रेकॉर्डिंग होत नाही, पण भेव. पण कोणाला तरी चांगलाच पता होता की हे डबले आहेत, नुसतं सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहेत. त्यानंच गेम केला मा त्याला पुरा पता होता माया. नाही पण कसं असं भेवासाठी लावल्यापेक्षा एखादा चांगल्या कामासाठी बी वावराच्या रखवालीसाठी लावला होता ना. हा काय राजा सरपंच, कशी माणसं तुम्ही. सरपंच काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. पाहतो आम्ही काय करायचं आहे तर. हो साहेब पहा तुम्ही, पण तसं तिकडे बी चाला बा, तिकडे बी तसंच आहे ना. लय म्हणजे 5-6 मोटर गेल्या ना आमच्या. शांताराम भाऊची गेली, मुंशीरामची गेली, लय जणांच्या गेल्या, लय जणांच्या आटा मारल्या जाईना. मी काही काळजी करू नका ना, टेन्शन घेऊ नका बा. आणि असे नाराज बोलू नका. तुमची मोटर आणून देईन म्हणजे आणून देईन. टेन्शन काल घेऊन राहिले तुम्ही. साहेब कुठून मोटर आणून देतात काय मी. का साहेब कुठे आहे, कुठे थांबवता काही होता नाही, पता नाही, डाऊट नाही, गिबट नाही. कोणाला कसं काय, कोण आहे चोर, काय आहे काही माहित नाही, ठाऊक नाही. तुम्ही म्हणता मोटर आणून देत. शिंदे मग डायरेक्ट म्हणता का पता लागत नाही म्हणून की असं की तसं. थांबा जराशी, कसं फिरवा लागत असते. साहेब चला माये पाहा तुम्ही. माये पहा, त्या मुंशीरामचे पहा, त्या ढोलेचंही गेलं ना, त्याचंही पाहून घ्या. चला ना, चला. हो चला दाखवा, दुसरी वीर दाखवा. चला साहेब हिगवत तशी झाली, उघड्यापाशी जोगळा गेला शरीरात हिवन मेला. पहिलेच तर शेतकऱ्याला खायला मोहताजात पिकवतात, पण त्याला खायला भेटत नाही बिचारायला शेतकऱ्याला. आणि त्याची मोटर नाही चोरून काय बा लोक असती. काय घेणं ते ना, शेतकरी आहे की नोकरीवर आहे, तो का पाहत असते काय. कोणा मस्त का शिक्का असते. चोराला चोरी करून असते, चोरी करून मग काय होते. आपलं काम थांबलं नाही, चाल आपण थांबलो आता येईल. साहेब अटची मोटर गेली, अटची निरी लांबवली चोट्ट्यानं. सांगा आता, सांगा ना, आम्हाला खलास करायला नाही लागेल ते चोर. तुम्ही काही काळजी करू नका ना, तुमची मोटर आम्ही शोधून देतो ना. फक्त आम्हाला कसं पाहणी करू द्या. एकदा पाहणी केली की मग आम्ही बरोबर पोता काढतो, त्यात कोण होता, काय होता, कसा काय आहे तो. साहेब तुम्ही काय म्हणून राहिले, काळजी करू नका. आमचा जीव चालला ना. 2 दिवस मोटर नसली तर आमच्या इकडे कळ वाईन ना. पहिलेच तर कर्जा डोंगर आहे आमच्या उरावर. मला रे भाव नाही, खलास झालो तो काय कुठून द्या, कसं काय करा. मजूर कसे पोसा. सांगा आता, मजुऱ्या कशा द्या लोकांना काय. म्हणजे आम्हाला टेन्शन आहे राजा. पण तुम्ही म्हणता थांबा, आम्ही थांबलतो. कधी थांबलता, फास्ट पाहिजे. पण जर तुम्ही टेन्शन घेऊ नका ना, आणतो तुमची मोटर थांबलून. काय राजा माणसं आहे तुम्ही. बरोबर शिंदे, इथली मोटर गेली आता. हा मोटर चोर आपल्याला पकडायला लागते, 100% पकडायला लागते. मागे पुढे पास नाही लागत आता. कुत्री आणा लागतात आता, कुत्रे. हो साहेब, आपल्याला जमलाच लागतात ते आता. त्याची बजेट नाही. हे शेतकऱ्याला असा त्रास देणं, त्याच्या मोठ्या चोऱ्या करणं बरोबर नाही केलं त्यानं. पहिलेच ते शेतकऱ्या कोणी वाली नाही. आपल्याला 100% काम करावं लागते आता. रातभर दिवस फिरू आपण, पण याच्या मोठ्या समजून आणत आता. बाबासाहेब पाबा तुमच्या ज्यानं होत असेल तर कसं आमचं कसं लय बेकार व्हायला नाही. सांगा आता, मोटर नसली तर बागायत कसं करा, पाणी कसं द्या. कसं आमचं पोट ह्याच्याच भरोशावर आहे हो साहेब. मी काही काळजी करू नका ना, आम्ही करतो व्यवस्थिशीर. चला पुढची प्लॅनिंग करतो आम्ही आता. चला तुम्ही अटून आता, पाहिलं पाणी झाली याची. हो चला साहेब चला. शिंदे याच्याच गावातला कोणी तोट्टा नशीन का रे, त्याला पुरं माहिती आहे, सारं आहे. त्यानंच तर गेम नशीन गेला यायचा. 100% गेम घातल्यानंच करेल यायले. इथं नामाची शाळा घातल्यानं शिकवायला त्यालाच माहिती असते ना. बाहेरगावच्या माणसाला एवढं माहित नसते कोणाची मोटर आहे, काय आहे, कोण वावरात आहे, नाही आहे. हे रात्री शाळा भरवला आहे आणि हा गावातलाच आहे, दुसरा कुठलाच नाही. बरं कोण आहे तो पाहून मग आता. चला शिंदे.